हाय, नमस्कार. आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण दहीहंडी स्पेशल मिठाई बनवणार आहोत. स्वीट मिठाई जशी मटकी असतात त्या टाईपची बनवणार आहोत आपण मिठाई. त्यासाठी डेसिकेटेड खोबरं, दूध, पिठी साखर, दूध पावडर आणि फूड कलर. चला तर आपण सुरू करूया मटकी स्वीट बनवायला. मटकीची मिठाई. आता हे डेसिकेटेड खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. थोडं थोडं करून बारीक करून घेऊया. तर हे पहा, डेसिकेटेड खोबरं आपण मिक्सरला लावून असं बारीक करून घेतलंय. हे पहा, मुठीने असं केल्यावर असं वळलं जाते, कारण ते बारीकच असतं. तरी पण एकदा दोनदा मिक्सरला लावून आणखीन बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेऊया. पिठी साखर जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरला लावून पिठी साखर करून घ्या. 3 4 आता हे मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण दूध पावडर टाकूया. हे मिक्स करून घेऊया. खूप छान मिठाई होते. पहा, असं मिक्स करायचं आणि चमच्याने थोडं थोडं दूध घालून, कोमट दूध घालून असं मळून घ्यायचं. तर हे पहा, आपण असं गोळा तयार करून घेतले मळून. थोडं थोडं दूध टाकून, दूध खूप नाही लागत, 4 चमचे दूध लागलं आणि खूप छान असं गोळा तयार झाला. आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. तर हे पहा, असे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊया. तर हे पहा, छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत. आता हा घेतला आपण, याच्यामध्ये आपण फूड कलर लावणार आहोत. तर हे पहा, आपण गोळा तयार करून घेतलाय कलरचा. याचे 3 तुकडे करूया आपण. हे पहा, तर हे पहा, असा प्रेस करून घ्यायचा गोळा. त्यानंतर याच्याशी कडा दाबायच्या, अशा बाजूबाजूनी पातळ करायचं. हे पहा असं. तर हे पहा, आपण करून घेतलं. यामध्ये आता एक एक गोळा टाकून त्याला पूर्ण पॅक करूया. हे पहा असं. हे असं हातावर करायचं. आपण जे डेसिकेटेड खोबरं वापरलं आहे त्याचं तेल सुटायला लागलं आहे. आपण साजूक तूप वगैरे काय घातलेलं नाही आहे त्यामध्ये. हे पहा, छान असं गोळ करून घ्यायचं. तर हे 4 गोळे तयार करून घेतलेत आपण. तर एका गोळ्याला अंगठ्यानेच प्रेस करायचा, नाहीतर तुमच्याकडे चमचा असेल ना तर चमच्याने असं प्रेस करून घ्यायचं, मध्ये होल पाडायचं आणि मग असं असं करत असं छान असं मटक्याचा आकार द्यायचा. अरे पहा, असे कडेला असं असं दाब देऊन व्यवस्थित हे करून घ्यायचं. हे पहा, मटके आपण तयार करून घेतलेत. मटक्याला इथे बाजूला दिसते का तुम्हाला? हे पहा, टूथपेस्ट घ्यायची, त्याच्याने असं डिझाईन करायची.
छान अशी गोळे घेतलेत आपण. एकाला येलो कलर लावून घेऊया, फूड कलर. येलो कलरने आणि एका गोळ्याला ग्रीन कलर. आता यामधला आपण छोटा गोळा काढून घेऊया. 4 गोळे तयार करूया आपण. येल्लोचेही 4 गोळे करूया. तर हे पहा, असा गोळा असं प्रेस करून पातळ असं हे करून घ्यायचं. लांबचं ते तुटतं, जरा हळूहळू करायचं. खोबऱ्याचं आहे ना. तर त्याप्रमाणेच ग्रीनचंही करून घ्यायचं, गोल गोल असे बारीक पातळ. आता हे पहा, ग्रीन ही झाले, येल्लो ही झाले. आता ही आपण दोन्हीही पट्ट्या हे असं ठेवून तुटतात हा या अलगद अशा घ्यायच्या. तर हे पहा, असं अलगद उचलून वेणी घालायची असं असं. तर हे पहा, अशी एकमेकांमध्ये गुंफून याला असं पुन्हा असं असं प्रेस करायचं. तर हे पहा, असं मटक्याला राऊंड शेपमध्ये येते, वरच्या बाजूला असं लावून घ्यायचं. हे पहा. अरे पहा, सगळ्या मटक्यांना आपण अशी रस्सी लावून घेतली करून आपण. यानंतर आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतोय असे. हे पहा, असे डिझाईन करण्यासाठी. तर हे पहा, असं गोल गोल गोळे लावून असे छान असे पेनने असं प्रेस करायचं. छान अशी डिझाईन तयार होते. त्यानंतर आपल्याकडे ही अशी गाळणी असते, त्यामध्ये असं एक गोळा घ्यायचा आणि असं किसायचं, असं रगडायचं, असं रगडायचं. त्यानंतर हे बघा, असं मटक्याला लावून घ्यायचं. तर हे पहा, मटके आपले रेडी झालेत. त्यामध्ये आपण आता डेसिकेटेड खोबरं जरा जरा टाकून घेऊया. पहा, तर हे पहा, जन्माष्टमी स्पेशल आपले दहीहंडीचे मटके तयार आहेत. मटके मिठाई, मिठाई. तर कशी वाटली मटक्यांची मिठाई नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा. हे पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते, असं छान झालंय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गोड धोड खाण्याचे आनंद, दादाताई जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पाळूया भारतीय सणांचा शिष्टाई आणि खाऊया मस्त जन्माष्टमीची स्पेशल हंडी मिठाई. तर ही पहा, आपली हंडी मिठाई तयार. कट करून दाखवले तुम्हाला.